पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली। या तोडफोडीवरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। खासदार मेधा कुलकर्णींनी या संदर्भात शहराध्यक्ष धीरज घाटगेंना खरमरीत पत्र लिहिलंय। पाहूया। रुग्णालय विरोधी आंदोलनावरून पुणे भाजपमध्ये मतभेद। खासदार मेधा कुलकर्णींनी भाजप आंदोलकांचे टोचले कान। चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याचा कुलकर्णींचा आरोप। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या क्लिनिकची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। या तोडफोडीवरून पुणे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय। खासदार मेधा कुलकर्णींनी या संदर्भात शहराध्यक्ष धीरज घाटेंना खरमरीत नाराजीचं पत्रच लिहिलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणं हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभलं नाही। आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणं विचारधारेला धरून ठरेल असं मला वाटतं। कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या अळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊन करण्याचं काम नाही। शिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेले हे तोडफोडीचं व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागलंय व या संदर्भात सातत्यानं परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत। पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो, परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो। शिवाय वड्याचं तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचं व एखाद्या समूहाचं किंवा विशिष्ट समाजाचंही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं। मेधा कुलकर्णींचं पत्र माध्यमांना मिळालेलं असताना अशा प्रकारचं कोणतंही पत्र आपल्यापर्यंत आलं नसल्याचं शहराध्यक्ष धीरज घाटेंनी सांगितलंय। सार्वजनिकरित्या पत्र प्रपंच करण्याऐवजी पक्षपातळीवर मेधा कुलकर्णी हे बोलू शकत होते असा टोलाही त्यांनी लगावलाय। असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये। आज प्रसार माध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले, वर्तमानपत्रातनं सुद्धा बातमी वाचण्यात आली, त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली। त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही, जे मी वाचलेलं नाही, त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही। माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते, पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, पुण्यात नेतृत्व करणारी 4-5 जणांची टीम आहे, सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे। असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात भाजपनं सर्वात शेवटी आंदोलन केलं होतं। आता याच आंदोलनावरून पुणे शहर भाजपातली गटबाजी उफाळून आली आहे। भाजपमध्येही गटतट आहेत, पण गटातटांमधील वाद जाहीर चर्चेला जात नाही। पुण्यातही ही गटबाजी पुढच्या काळात आणखी विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।